नमस्कार मंडळी, मी पराग राऊत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आपल्या सर्वांना कृष्णाच्या जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा। आज मी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त काही गोष्टी आपल्याला सांगणार आहे। भारतीय शास्त्रानुसार, पुराणांनुसार कृष्णाचा जन्म हा श्रावण वद्य अष्टमीच्या रात्री 12 वाजता झाला। त्यामुळे भारतभर श्रावणाच्या वद्य अष्टमीच्या रात्री 12 वाजता हा सण साजरा केला जातो। परंतु काही ठिकाणी हा सण साजरा करण्यामागे थोडा वेगळा विचार आहे आणि त्यामुळे हा सण काही वेळा, काही वर्षी 2 ठिकाणी 2 वेगळ्या दिवशी साजरा केला जातो। हे दिवस पुढे मागेच असतात। त्यामागे काय कारण आहे, हे असं का होत आहे, तर आपण पाहूया। भारतीय पुराणांनुसार आपली दिवसाची तिथी ही सूर्योदयाला जी तिथी असते ती मानली गेली आहे। त्यामुळे ज्या सूर्योदयाच्या दिवशी अष्टमी आहे त्या रात्री कृष्णाचा जन्म साजरा केला जातो। परंतु बरेचदा असं होतं की सूर्योदयाच्या वेळची तिथी जी असते ती सप्तमी असते आणि दिवसभरामध्ये ती बदलून परत अष्टमी होते आणि रात्री 12 वाजता तिथी अष्टमी असते। त्यामुळे परिस्थिती अशी येते की सूर्योदयाला सप्तमी आणि सूर्यास्तानंतर किंवा रात्री 12 वाजता अष्टमी, अशा वेळी बऱ्याच ठिकाणी, जवळजवळ सर्वच ठिकाणी कृष्णजन्म हा ज्या रात्री 12 वाजता अष्टमी आहे त्या दिवशी केला जातो। परंतु इस्कॉन हे जगभरामध्ये आणि गुजरातमधल्या काही भागांमध्ये ही जन्मतिथी जी आहे ती ज्या दिवशी सकाळी अष्टमी आहे त्या रात्री 12 वाजता मानली जाते। त्यामुळे भारतातल्या काही भागांमध्ये आदल्या दिवशी तर काही भागांमध्ये दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते। परंतु ह्या 2024 साली अशी परिस्थिती नाही। 2024ला सकाळी सूर्योदयाच्या वेळी ज्या दिवशी अष्टमी आहे त्याच दिवशी रात्रीसुद्धा अष्टमी असल्यामुळे सर्व भारतभर एकच दिवस ही जन्माष्टमी साजरी केली जात आहे। तर मित्रो, कसं वाटलं आपल्याला ही माहिती? आपल्याला आवडली असल्यास लाईक करा व शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।